पण केसरी हा शब्द मात्र माझ्या पूर्ण परिचयाचा होता. असे कुठले कोकणचे घर आहे की जिथे केसरी वाचला जात नाही? केसरीच्या खटल्याची हकीकत कोकणात दररोज माझ्या कानी येत होती. रोज आमच्या घरी गावची मंडळी जमून ह्या खटल्याची चर्चा करीत असत. सर्व गावातील मंडळींना प्रत्येकी केसरी वाचून दाखवण्याचे काम आमचे बाबाच करीत असत. केसरीच्या जुन्या फायलींचे ढिगारे आमच्या घरी कितीतरी पडलेले होते. केसरीच्या खटल्याचा तपशील जरी मला माहीत नव्हता तरी बाबा वाचित असताना मी लक्षपूर्वक ऐकत असल्यामुळे पुसटशी का होईना पण मला त्या खटल्याची पुष्कळच माहिती झाली होती. अशा त्या सर्वप्रिय वर्तमानपत्राशी माझ्या धीराचा संबंध असलेला पाहून मला त्यांच्याबद्दल फार आदर वाटला. मी वेणीफणी करून घरात आले तो बाबा आणि नानासाहेब बोलत असल्याचे माझ्या कानी आले. माझ्यासमोर झालेल्या भाषणाची नानासाहेब निरनिराळ्या प्रकारे उजळणी करीत होते. बाबांनाही ती हकीकत ऐकून माझ्याप्रमाणेच अभिमान वाटत असल्याचे दिसत होते. नानासाहेब म्हणाले, बाकी सर्व ठीक आहे, पण तुमच्या ह्या अनुस्वाराचा आपल्याला फार तिटकारा आहे बुवा. आता ही तुमची मुलगी केले गेले म्हणून लांब हेल काढून बोलू लागेल आणि 4 चौघात आम्हाला मान खाली घालण्याचा प्रसंग येईल. बाबा हसत हसत म्हणाले, आम्हालाच उलटं आश्चर्य वाटतं. आम्ही जसं लिहितो तसं बोलतो आणि तुम्ही लिहिता जसे आणि बोलता जसं, त्याचा आम्हाला काहीच उलगडा होत नाही. नानासाहेब मोठमोठ्याने हसत म्हणाले, वा शास्त्री बुवा, अगदी गड्ड्यालाच हात घातलात की. आम्हालाही कबूल आहे की तुम्ही कोकणची माणसं अगदी व्याकरण शुद्ध बोलता. ते तुमचं भाषण संस्कृत असेल पण सुसंस्कृत नाही. त्या तुमच्या भाषेत अनुस्वार आहेत खरे, पण पुण्याचा छाप नाही, आणि ज्या भाषेवर पुण्याचा छाप नाही तिला मराठीच्या सदरात घालताच येत नाही. असं हे त्रांगडं आहे. कंपोजिटर या नात्यानं माझं तर असं म्हणणं आहे की हे अनुस्वारच मुळी काढून टाकले पाहिजेत. तेवढा टायपाचा खर्च वाचेल आणि खिळे जुळवण्याचे श्रमही वाचतील. पण आमच्या बळवंतरावांना ते पटत नाही. बळवंतराव म्हणजे टिळक बरं का. ऑफिसात सर्व त्यांना दादासाहेब म्हणतात, पण माझा त्यांचा विशेष लोभ. मी नुसतं बळवंतराव म्हणतो. फार मोठा माणूस असा आजपर्यंत जगात झाला नाही. काय त्यांच्या एक एक गोष्टी सांगू. सुपारी किती खातात. सुपारी खावी तर त्यांनीच खावी. आम्ही आपले सुपारी खातो म्हणजे काय त्यांचं अनुकरण म्हणून, आणि बोलू लागले म्हणजे काय विचारता, सारखा धो धो भाषणाचा प्रवाह चाललेला असतो. तुम्ही अगदी भलत्या वेळी आलात. थोडे दिवस आधी आला असता तर त्यांचा तुमचा परिचय देखील करून दिला असता. तुम्ही शास्त्री बुवाच आहात, त्यांचं तुमचं बरं जमलं असतं. नानासाहेबांच्या भाषणाचा धो धो प्रवाह सारखा सुरू होता. बाबा तर त्या भाषणाने अगदी थक्क होऊन आ वासून राहिले होते. नानासाहेबांच्या भाषणाच्या ओघात मध्ये थोडासा खळ पडल्याची संधी साधून बाबांनी बोलण्यास सुरुवात केली. बाबा म्हणाले, आज हा अगदी अलभ्य लाभ झाला. मला हे पूर्वी माहीत नव्हतं. टिळकांच्या सहवासातली तुम्ही माणसं आम्हाला टिळकां इतकीच वंदनीय आहात. असे म्हणून बाबांनी त्यांच्या पायावर मस्तकही ठेवले. नानासाहेब चटकन मागे सरले आणि म्हणाले, अरे अरे, हे काय, तुम्ही वडील माणसं, आम्हाला नमस्कार करायचा नाही. आज हे दुसऱ्यांदा झालं. पहिल्यांदा आमच्या वहिनीसाहेब आणि आता हे तुम्ही. आम्ही कसली मोठी माणसं. पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून त्यांच्या सेवेचा लाभ मिळाला आहे एवढंच. बाकी त्यांच्या खुर्चीत ढेकून काय थोडे असतात, त्यातलेच आम्ही. तरी पण तुम्हाला सांगतो शास्त्री बुवा, मला नुसता खिळे जुळवणारा समजू नका. टिळकांच्या वाक्यात देखील मी दुरुस्त्या केल्या आहेत. आणि आता ही केस झालेली आहे ना, 30 वाक्य, अगदी 30 वाक्य मी दुरुस्त केली होती. केवळ माझ्या दुरुस्तीमुळेच त्यांच्यावर केस झाली आहे म्हणा ना. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ह्याबद्दल मला यत्किंचितही वाईट वाटत नाही. उद्या जो त्यांना मोठेपणा मिळेल त्या मोठेपणात देवाघरच्या न्यायानं मी थोडा तरी अंशभागी होईनच. बाबां इतक्याच आतुरतेनं मी हे नानासाहेबांचे भाषण ऐकत होते. असल्या भाग्यवान घराण्यात येऊन पडल्याचा मला अभिमान वाटू लागला. मी हे भाषण ऐकत असताना ताई तिथे आली आणि अंग धुण्यासाठी मला परसदारी घेऊन गेली. माझ्या सासरी फारशी माणसे नव्हती. मी आल्यावेळीच मला भेटलेल्या वृद्ध बाई म्हणजे माझी वडील नणंद, नानासाहेब, त्यांची बायको आणि त्यांची 3 मुले, एवढीच काय ती कायम असणारी मंडळी होती. ताई नुसती थोड्या दिवसांसाठी आली होती. अंग धुवून झाल्यावर मी ताईला म्हटले, नानासाहेब फार मोठे माणूस आहेत नाही.
अगदी चमत्कारिक चेहरा करून ताईने उत्तर दिले, मोठे तर खरेच, पण हा त्यांचा मोठेपणाच वेळोवेळी फार नडतो. माई, एव्हापासूनच भलत्या कल्पना करून घेऊ नकोस. आज भलतीच आशा मनात धरशील आणि पुढं जर सगळंच गाडं उलटलं तर. ताईने मध्ये जीभ चावली आणि तिचे पुढचे भाषण तसेच राहिले. सासर घरचा तो पहिला दिवस फार आनंदात गेला. मला यत्किंचितही संकोच होऊ नये म्हणून ताई सारखी जपत होती. वंसनचा मधून मधून कुचकट टोमणे देण्याचा सपाटा सुरू होता, पण ताईच्या आधारामुळे मला त्याचे काहीच वाटले नाही. मी आल्यापासून जाऊबाईंच्या तोंडून मला ऐकू येईल असा एकही शब्द निघाला नव्हता. त्यामुळे त्या दिवशी त्यांच्याबद्दल मला काहीच अंदाज करता आला नाही. नानासाहेबांची मुलगी लीला माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान होती आणि तिला एक 5 वर्षाचा भाऊ आणि 2 वर्षाची बहीण होती. त्या दिवशी मी सासरी येऊन पोहोचले त्याच दिवशी तिकडे बनीचे गोविंदाशी लग्न झाले. 1-2 दिवस राहून बाबा कोकणात निघून गेले. जाताना सासरी कसे वागावे ह्याबद्दल बाबांनी मला बराच उपदेश केला. तो उपदेश करण्यात कदाचित बाबांना समाधान वाटले असेल, पण माझ्या मनावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. परक्या गावी, परक्या घरी, परक्या माणसात जरी मी येऊन पडले होते, तरी ताईच्या सहवासामुळे माझी परकेपणाची भावना अजिबात नाहीशी झाली होती. राहून राहून मी किती विचार केला तरी ताईच्या ठिकाणी मला कोणत्याच प्रकारचा परकेपणा वाटेना. माझ्या आईच्या आणि तिच्या मुद्रेत इतके काही विलक्षण साम्य होते की माझ्या आईपासून मी वेगळी झाली आहे असे मला क्षणभरही वाटेना. ह्या योगायोगाचा आज मी विचार करू लागले म्हणजे राहून राहून मला आश्चर्य वाटते. मी 11 वर्षाची एवढीशी मुलगी, आई, आणि तिशी उलटलेली एक प्रौढ स्त्री माझी मुलगी. सावत्र मुलगी का होईना, पण लोक तिला माझी मुलगीच म्हणत होते. मला ती आईसारखी वाटत होती. 11व्या वर्षी मी माझ्या आईची आई झाले होते. भवितव्यतेचा काय हा चमत्कारिक खेळ. माझ्या सासरच्या आयुष्यक्रमाला सुरुवात झाली. विहिरीतून घागरीच्या घागरी ओढणारी मी, त्या मला नळावर पाणी भरणे म्हणजे एक सुखाचे समाधान वाटले. पहिल्याने जाऊबाई मला कामाला फारसा हात लावू देत नसत, पण कामाशिवाय राहण्याची सवय माझ्या आईच्या कृपेने मला लागली नसल्यामुळे कोणत्या ना कोणत्या तरी कामाला मी सदोदित हात घालीत असे. जाऊबाईंच्या लहान मुलाला सांभाळण्याचे काम सहजच माझ्यावर येऊन पडले होते. मला लहान मूल बाळगण्याची मुळीच सवय नव्हती, त्यामुळे मूल बाळगण्यापेक्षा इतर काम करण्याचीच हौस मला जास्त असे. आणि ते मूलही सालस होते थोडेच. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचे भोकांड नेहमी पसरलेलेच असायचे. कडेवर घेतले तरी रडायचे आणि खाली ठेवले तरीही रडायचेच. मूल रडू लागले की वंसनच्या पायाची तिडीक मस्तकाला जायची. अशा वेळी ताई माझ्या सहाय्याला धावून येई. मुलांना समजावण्याची ताईची हातोटी काही विलक्षणच होती. तिचा हातगुणच असा काही विलक्षण होता की तिने हात लावताच मुलाने गप्प राहावे. पण जाऊबाईंना ते रुचत नसे. त्या म्हणायच्या, अशा त्या किती दिवस इथं राहणार आहेत. मुलाला त्यांची सवय झाली आणि उद्या त्या निघून गेल्या तर तोच एक त्रास होऊन बसायचा. म्हणून बाळाला घ्यायची सवय तुलाच केली पाहिजे. अशा वेळी ताईने नुसते हसावे, बाळाला माझ्याकडे द्यावे आणि त्या गुणी बाळाने माझ्याकडे येताच भोकाड पसरावे, असा क्रम सारखा सुरू होता. ते लग्नसराईचे दिवस होते आणि लग्नसराईचे दिवस म्हणजे पुण्यात केवढी गडबड. नानासाहेबांच्या ओळखी फार, त्यामुळे रोज कुणाच्या ना कुणाच्या तरी घरी आम्हाला आमंत्रण असायचेच. कुठल्याही लग्न घरी गेले की मला पाहताच बायका आपसात कुजबुजू लागत, कित्येक प्रत्यक्ष तोंडावरही बोलत. एका मुलीने तर एके दिवशी उघड उघडच विचारले, हे काय हो आजीबाई, आपले म्हातारबुवा कुठे नाही आणलेत बरोबर? असे बोलताना त्या मुलीने असा काही विलक्षण चेहरा आणि हातवारे केले की त्यामुळे साऱ्या मंडळीत एकच हशा पिकला. मला अगदी मेल्याहून मेले झाले. त्या दिवशी मी घरी आले आणि मनाशी निश्चय केला की यापुढे कोणाच्याही घरी लग्नाला म्हणून जायचे नाही. पण निश्चय करणे जसे माझ्या हाती होते तसा तो पार पाडण्याचा अधिकार माझ्याकडे कुठे होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा लग्नाचे आमंत्रण आलेच. जाऊबाई, ताई, आणखी लीला निघायच्या तयारीला लागल्या. मी स्वस्थ बसलेली पाहून वंसननी मला विचारले, का जायचं नाही वाटतं मनात? खरंच ते घरच्या करत्या बाई तुम्ही. जाणं येणं सारं तुमच्या मर्जीवर. वाटेल तेव्हा जाल, वाटेल तेव्हा राहाल.
माणूस बिणूस काही खिसगणतीत नाही. गृहस्थपणाची पर्वा असेल तर ना. उद्या आमच्या घरी 4 कार्य व्हायची आहेत. त्यावेळी 4 लोक आमच्या घरी आले पाहिजेत. ह्याची चाड आहे आम्हाला. तुम्हा कोकण्या लोकांना माणसांची पर्वाच नाही मुळी. आम्ही पेशवाईतली माणसं. रीत खेतीत सारा जन्म गेला आमचा. आमचे आजोबा अगदी पेशव्यांच्या पंक्तीला असत. त्यांच्यासारखा जेवणारा कोणी झाला नाही म्हणतात. पैजेनं लाडू उठवीत होते. एका वेळेला 50 लाडू त्यांनी सहज फस्त करावे. आणि लाडू म्हणजे काही हल्लीच्या सारखे भिकारडे नसत. एक एक लाडू हा एवढाला मोठा. आणि त्यांचे वंशज आम्ही. 2 लाडू खाल्ले तरी अजीर्ण होते. पेशवे ब्रह्मावर्ताला गेले, पण आमच्या आजोबांनी काही त्यांची कास सोडली नाही. तिथं देखील सारखी अन्न संतर्पण चालली होती. आणि आताची ही माणसं पहा, नुसत्या आठवणी आठवायच्या. बाहेरची माणसे घरी आली की घराण्याच्या अब्रूची रांगोळी झालीच म्हणून समजा. हे कोकणचं भिकार कशाला आमच्या ह्या पुण्यात आणलं कोण जाणे. काय पुण्यात मुली मिळत नव्हत्या? पण नाही, या पुरुषांचं हे असंच. जवळचं नको होतं. मी किती सांगून पाहत होते, पण माझं म्हातारीचं ऐकतो कोण? ऐकत काय राहिली आहेस? दिसत नाही वाटतं बाकीच्यांची तयारी झाली ती. मी भीत भीत म्हटलं, मला आज जायचं नाही. वंसनच्या तोंडाचा पट्टा पुन्हा सुरू झाला. म्हणे जायचं नाही. का जायचं नाही? अशी काय मोठी पद्मीन लागून राहिली आहेस? दृष्ट पडेल वाटतं. तोंड तर पहा. तोंडावर माशी सुद्धा बसायची नाही. आणि तोंड उघडलं तर गेलीच आमची पुण्याची आबरू. सारखं नाकात बोलणं सुरू व्हायचं. ह्या कोकणी भाषेमुळेच आमची सारी अब्रू जाते. पण ह्यांना काय त्याचं? 4 चौघीत जायचं तर 4 चौघींसारखी भाषा पाहिजे. ह्या असल्या वडारणी घरी आणायच्या आणि मग घराण्याची अब्रू गेली म्हणून रडायचं. त्यापेक्षा माझ्या दादाचं लग्नच झालं नसतं तर बरं झालं असतं. पाहतेस काय माझ्याकडे? दादा म्हटलं म्हणून काही तो माझा वडील भाऊ होत नाही. चांगली 10 वर्ष त्याच्या आधी जन्माला आली आहे. पाहत काय राहिलीस वेंधळ्यासारखी? चल उठ, साडी नेस. मी पुन्हा भीत भीत म्हटले, दुसऱ्याच्या घरी गेलं की काहीच्या बाहीच बोलतात. मला नाही ते सहन होत. मी आपली बाळाला खेळवीत घरी बसेन. पुन्हा वंसनच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. काहीच्या बाहीच बोलतात म्हणे. असली घिसाडींसमोर दिसली की लोक तरी का बोलल्याशिवाय राहतील? एवढी मोठी घोडी झाली आहेस, अजून 4 चौघात कसं वागावं ते कळत नाही. मेली कोकणची माणसंच अशी. असली खेडवळ कशाला आणतात आमच्या पुण्यात कोण जाणे. काय हे पुणं ओस पडलं होतं? पण नाही, कोकणात धाव घेतली आणि ही घोरपड गळ्यात बांधली. ही सवाष्ण बायको, मंगल कार्याचं आमंत्रण आलेली तर जायचं नाही म्हणते. आता हिला म्हणावं तरी काय? ते काही चालायचं नाही. तुला गेलंच पाहिजे. बाळाला मी खेळवीन. काही नको बाळासाठी घरी बसायला. मी मध्येच म्हणाले, बाळासाठी काही मी घरी राहत नाही. घरी राहायचंच आहे तेव्हा मी बाळाला खेळवीन असं आपलं म्हटलं झालं. वंस भारीच चवताळल्या. मी एकदा सांगितलं ना, तुला लग्नाला गेलंच पाहिजे. मी मनाचा हिय्या करून म्हटलं, प्राण गेला तरी आज मी लग्नाला जाणार नाही. माझ्या तोंडचे हे शब्द निघताच वंसनच्या अंगाचा भडका उडाला. त्या मारे थैथया नाचत हातवारे करीत माझ्या सर्व कुळांचा उद्धार करू लागल्या. त्यांना एवढे अवसान आले होते की थोडा वेळ असेच चालले असते तर त्यांनी मला बडवलेही असते. भलत्या थरावर गोष्टी जात असल्याचे ध्यानी येऊन ताई पुढे सरसावली आणि हळूच माझ्या कानाशी लागून म्हणाली, असं काय करावं ते? आपलं मुकाट्यानं गेलेलं बरं नाही का? ताईच्या त्या शब्दात विनवणी इतकाच अधिकाराचा जोर होता. मी अगदी नकळत खोलीत गेले. साडी नेसले, दागिने अंगावर घातले आणि निघायच्या तयारीने बाहेर आले. मला वाटले आता वंसनचा राग शांत होईल, पण परिणाम मात्र अगदीच उलटा झालेला दिसला. माझ्यासमोर येऊन गुडघ्यावर हात ठेवून वंस म्हणाल्या, एवढी मी घसा कोरडा पडेपर्यंत ओरडले त्याचं काही नाही वाटलं, आणि लाडक्या लेकीनं हळूच कानाशी लागून सांगितल्याबरोबर निमूट जायला निघालीस. माझ्या शब्दाला काही किंमतच का नाही? हो, परकीच की नाही मी. माझी काय आहे या घरात सत्ता? माझ्या शब्दाला कोण विचारतं? पण ही तुझी आवडती लेक. कळतंय का तुला? लेक कसली? तुझी आई शोभेल. तुझ्या एवढी मुलगी होती तिला. आज वाटतंय तुला, पण उद्या तुझे डोळे उघडतील तेव्हा समजेल सगळं. लेक खरी, पण ध्यानात ठेव, सावत्र लेक आहे. 4 वर्ष जाऊ द्या की एकमेकांच्या नळीचा घोड घेऊ लागाल.
आज चालली आहेत हितगुज. मी परकी आहे इथं घरात म्हणून कारस्थानं करता आहात, पण मेल्यांनो ध्यानात ठेवा, उद्या एकमेकांच्या झिंज्या ओढू लागाल. ताईने मला डोळ्याने खूण केली आणि आम्ही सर्व मंडळी बाहेर निघालो. तरीही वंसनच्या तोंडाचा पट्टा सुरू होताच. आम्ही लग्नाला गेलो आणि जे व्हायचे ते झालेच. पोरीबाळींचे मला काही विशेष वाटले नाही, पण करत्या सवरत्या बायका सुद्धा जेव्हा घालून पाडून टोमणे मारू लागल्या तेव्हा माझ्या अंगाचा तीळपापड होऊ लागला. एकीने तर खुद्द ताईलाच म्हटले, अगं अशी कशी ग तू निर्दय, तुझी आई ना ती, पायी चालवीत आणलीस तिला, जरा कडेवर घेतलंस तर काय होईल. हे वाक्य ऐकून ताईचा देखील चेहरा गोरामोरा झाला. एवढी सहनशील बायको, पण ती देखील रागाने फणफणू लागली. उत्तर देण्यासाठी तिचे ओठही थरथरले, पण दात ओठ खात तिने राग मनातल्या मनात गिळला. संध्याकाळी आम्ही घरी आलो. आम्ही येण्यापूर्वीच वंसननी नानासाहेबांचे कान फुंकून ठेवले होते आणि तो दिवस होता मंगळवार. आणि मंगळवार म्हणजे आम्हा सर्वांचा अगदी घातवार. आठवड्याचे श्रम ओसरल्यावर कचेरीत जो काही त्रास झाला असेल त्याचे उट्टे काढायचे मंगळवारी. मंगळवारी नानासाहेबांना अगदी विष चढलेले असायचे. मी घरात पाऊल ठेवताच नानासाहेब कमरेवर हात ठेवून उभे राहिले आणि म्हणाले, कसं काय वहिनीसाहेब, कशी काय आहे आपली मिजाज. मी अंग चोरून घरात जाऊ लागले तेव्हा माझा रस्ता अडवून ते पुन्हा म्हणाले, आज कसलं वारं शिरलं होतं आपल्या अंगात. काय वाटलं आपल्याला, मी घरी नाही असं पाहून अक्काला वाटेल त्या शिव्या द्यायला शरम नाही वाटली. काय वाटलं आपल्याला, ह्या घरात आज मी कर्ता पुरुष आहे, माझ्या अधिकारानं इथं सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या नवऱ्याच्या जीवावर मी जगलो म्हणून गोदीनं पढवलं असेल तुम्हाला, पण ते विसरा. तुझ्या नवऱ्याची मला पर्वा नाही. फार फार तर काय करील, पैसे पाठवायचे बंद करील, एवढंच ना. मला त्याची मुळीच खातरजमा नाही. मी केसरीवाला आहे, मी टिळकांचा चेला आहे, तुरुंगात जायला सुद्धा मी भिणार नाही. अक्काला पुन्हा एक शब्द टाकून बोललीस तर जीव घेईन आणि खुशाल तुरुंगात जाईन. टिळक नाही गेले तुरुंगात, जळजळीत उदाहरण आहे माझ्यासमोर. तुझा नवरा 100 रुपये मिळवीत असेल पण तो सरकारी नोकर आहे आणि मी सरकारशी मनगट घासून झगडणाऱ्या केसरी ऑफिसातला आहे. पुन्हा सांगतो, अक्काला एक शब्द टाकून बोल तर खरी, उभी भाजून काढीन. तू माझा तडाखा अजून पाहिला नाहीस. मी जहाल आहे, ज्ञान प्रकाशातला गचाळ मवाळ नव्हे. मी अंग चोरून घरात जाण्याचा जो जो प्रयत्न करीत होते तो मला अडवून नानासाहेब अधिकाधिक हातवारे करीत बोलत होते. नानासाहेबांची बायको माझ्यापूर्वीच आत गेली होती आणि ताई माझ्या मागे होती. माझे संकट पाहून ताई पुढे सरसावली आणि म्हणाली, नाना बाजूला व्हा पाहू, मला घरात जायचं आहे. ताईच्या तोंडचे हे शब्द ऐकताच नानासाहेबांचा राग अधिकच भडकला. ते म्हणाले, तू हिला फूस लावली आहेस. तुझ्या चिथावणीनं ही पदोपदी अक्कांचा असा अपमान करते. तुला वाटत असेल तुझ्या बापाच्या जीवावर मी जगलो आहे म्हणून. भ्रम आहे. तुझ्या बापाच्या पैशाची मला यत्किंचितही पर्वा नाही. माझा मी मुख्त्यार आहे. दादाला वाटत असेल तर दादानं खुशाल आपल्या बायकोला घेऊन मुंबईला जावं. उद्या एक पत्र लिही आपल्या बापाला, नाहीतर तूच घेऊन जा उद्या हिला मुंबईला. नानासाहेबांचे बरळणे सारखे सुरू होते. ताई पुन्हा एकदा मनाचा धडा करून म्हणाली, आम्हाला आधी आत जाऊ द्या आणि मग काय वाटेल ते बोला. नानासाहेब एकदम भडकून म्हणाले, जा आत जा, बाहेर जा, कुठं वाटेल तिकडं जा. आमच्या शब्दाची काय किंमत राहिली आहे, नाहीतर इथंच असा आडवा पडतो, माझ्या उरावर पाय ठेवून जा. असे म्हणून नानासाहेब खरोखरच आडवे पडले. त्यांचा हा आताताईपणा पाहून मी तर अगदी स्तंभित होऊन गेले. ताईलाही काय करावे ते सुचेना. ती म्हणाली, नाना काय हा वेडेपणा, समोर तुमची बायका मुलं पाहत आहेत याची तरी लाज धरा. घरी नवं माणूस आला आहे, त्याला काय वाटेल याची थोडी तरी खंत बाळगा. निदान रस्त्यावरून जाणारी माणसं पाहतील ऐकतील तर काय म्हणतील याची तरी थोडी लाज धरा. नानासाहेब एकदम ताडकन उठून म्हणाले, माझी लाज काढतेस. नानासाहेब उभे राहिल्याची संधी साधून ताई आत गेली आणि मीही तिच्या मागोमाग गेले. नानासाहेब तसेच एकदम फिरून आमच्या मागोमाग धावले आणि रागाने इकडे तिकडे पाहत जवळच पडलेली काठी त्यांनी उचलली. ताईने मला खोलीत लोटले. आपण आत आली आणि दाराला आतून कडी लावली. अध्वा तद्वा शिव्या देत नानासाहेब दारावर लाथा मारित होते
आणि दोघींचाही जीव घेतो म्हणून मोठ्याने ओरडत होते. त्यात वंस आल्या आणि त्यांनी नानासाहेबांना ओढून आत नेले. घरात चाललेला शिव्यांचा कल्लोळ आम्हाला खोलीत ऐकू येत होता. नानासाहेब दारापासून दूर होताच माझे अवसान सुटले आणि मी स्पुंदून स्पुंदून रडू लागले. ताईने मला जवळ घेऊन समजावण्यास सुरुवात केली. ताईने कितीही समजावून सांगितले तरी माझे रडे काही केले आवरेना. मला उमाळ्यावर उमाळे येत होते. शेवटी ताईने बळेच माझे तोंड धरले आणि हळूच कानात म्हटले, रडणं बाहेर ऐकू जाईल तर आणखी अनर्थ माजेल. आणखी अनर्थ माजण्याच्या भीतीनेच माझे रडे थांबले. झाला हा अनर्थ काय थोडा होता? यापेक्षा आणखीन अनर्थ माजायचा तो काय? फक्त मारायचे तेवढे राहिले होते म्हणण्यापेक्षा ताईने प्रसंगावधान दाखवले म्हणूनच माझा मार चुकला होता. त्या रात्री आम्ही दोघेही खोलीच्या बाहेर गेलो नाही. मी कोरी साडी बदलली आणि अंगावरचे दागिने ताईच्या हवाली केले. बिछाण्याची वळकटी तशीच उघडून मी कसेबसे बिछाण्यावर अंग टाकले. लुगडे बदलून ताई माझ्या शेजारी येऊन आडवी झाली. ताई जवळ येताच मला पुन्हा रडण्याचा उमाळा आला. त्या उमाळ्यासरशी मी दोन्ही हातांनी ताईला घट्ट कवटाळून म्हटले, ताई, आता माझं कसं होणार? उद्या बाहेर कशी जाऊ? ताई म्हणाली, उद्याचं उद्या, त्याचं आता काय? आणि उद्या यातलं काही शिल्लक राहायचं नाही. त्यावेळी काळोख पडला होता. दिवे लावण्यासाठी काड्याची पेटी शोधली, ती कुठे सापडेना. बाहेर जाऊन दिवा लावून आणणे शक्यच नव्हते. बाहेर नानासाहेबांचे आकांड तांडव सुरूच होते. माझ्या मनाची मोठी विलक्षण स्थिती झाली होती. असली परिस्थिती मी कधीच पाहिली नव्हती, मग अनुभवण्याचे तर दूरच. मुलीला सासूरवास असतो असे मी लहानपणी ऐकले होते, म्हणून लग्न होण्यापूर्वी सासूच्या काल्पनिक छळाची मला भीती वाटत असे. सासरी आल्यावर मला सासू नाही असे दिसून येताच हायसे वाटले होते. आता काही आपल्याला सासूरवास होणार नाही या कल्पनेने मी असल्या चमत्कारिक स्थितीतही खुशीत होते. सासूरवास होण्यासाठी सासूचीच जरुरी असते असा जो काही माझा समज होता तो आज दूर झाला. मी सासरी आल्यावर काही दिवस आनंदात गेले असे जरी म्हणता येत नाही, तरी दुःखाचा प्रत्यक्ष चटका मला लागला नव्हता. आज ती भ्रांती दूर झाली. मी ताईच्या गळ्यात हात टाकून तिला विचारले, सासूरवास म्हणतात तो हाच का? ताई म्हणाली, होय पुरी, हाच ग. ताई एकदम दचकली, ओशाळली आणि जीभ चावून म्हणाली, चुकून काय शब्द गेला माझ्या तोंडातून? मी गहीवरून म्हटले, नाही ताई, तू मला असंच म्हणत जा. तू इथं आहेस त्यामुळं मला आईची आठवण सुद्धा होत नाही. तू असंच मला पोरी म्हण, बाळ म्हण, म्हणजे तेवढंच मला माहेरी असल्यासारखं वाटेल. ताईला एक जोराचा हुंदका आला आणि त्यासरशी तिने मला आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळून धरले. त्या कवटाळण्यात आईच्या हृदयाचे सार सर्वस्व होते. त्या कवटाळण्याने मला धीर आला. जाचाची भीती वाटेनाशी झाली. त्या प्रेमाच्या ओलाव्याने माझ्या हृदयाला पाझर फुटला. पुन्हा मला वाटलं, काय हा दैवाचा विचित्र खेळ. कल्पनेच्या भराऱ्या मारण्याचे ते माझे वय नव्हते. लहान मुलांनाही कल्पना असतात. त्या कल्पना लहानशाच का असेनात, पण भराऱ्याही असतात. माझ्या कल्पनेच्या भराऱ्या तशाच वाहू लागल्या. मला वाटले, काय हा दैवाचा विचित्र खेळ. आई कुठली आणि मुलगी कुठली? कोण कुणाची आई आणि कोण कुणाची मुलगी? आईने मुलीचे सांत्वन करावे की मुलीने आईचे सांत्वन करावे? तशा त्या बिकट प्रसंगातही मला हसू आले. माझ्या हसण्याचा आवाज ऐकताच ताई दचकली आणि म्हणाली, का हसलीस? तिचे विचारणे मी थट्टेवारी नेऊन उत्तर दिले, पोटभर रडून झाला आहे, आता जरा हसून पाहते. ताईलाही हसू आले. थोड्या वेळापूर्वी जशा आम्ही एकमेकींच्या गळ्यात गळा घालून रडत होतो तशाच आता आम्ही हसू लागलो. मी हसणे थांबवून म्हटले, बाहेर कोण कल्लोळ माजला आहे आणि तुला हसायला बरं सुचतं? माझा एक गालगुच्चा घेऊन ताई म्हणाली, पण आधी मला हसवलं कुणी? आधी हसलं कोण? मी म्हटले, मी आपली वेडी म्हणून हसले, पोर म्हणून हसले, पण तू एवढी करती सवरती बायको, अशा वेळी हसणं तुला शोभतं का? ताईला अधिकच हसू लोटले. बाहेर नानासाहेब मोठमोठ्याने ओरडत होते, पुरे झाला हा दादाचा संबंध. या कार्टीचाही दिमाग नको आणि त्या कार्टीचाही दिमाग नको. येऊन जाऊन पैसे पाठवायचे बंद करील, एवढंच की नाही? नको पाठवू म्हणावं. टिळकांवर खटला झाला त्यावेळी लोकांनी भराभर पैसे पाठवले.
जनतेच्या न्यायासनासमोर मी माझी केस मांडीन आणि जनतेला जर माझी दया आली आणि ती येणार ह्याबद्दल मला बिलकुल शंका नाही. जनतेला माझी दया आली तर माझी जन्माची ददात राहणार नाही. ताई, ही जनता कोण? ताई म्हणाली, ही जनता कोण हे जसे तुला माहीत नाही तसं मलाही माहीत नाही आणि नानासाहेबांना तर मुळीच नाही. आम्ही दोघीही उकड्यावर उकड्या येऊन हसू लागलो. ताई म्हणाली, नानासाहेबांची ही नुसती पोपटपंची आहे. केसरी ऑफिसात इकडले तिकडले 4 शब्द ऐकायला मिळतात, ते कणवटीला लावून हे घरी येतात आणि आम्हा बायका मुलांना ऐकवतात. आता एवढ्या गप्पा मारीत आहेत, पण उद्या जर दादांनी मुंबईहून पैसे पाठवायचं बंद केलं तर डोळे पांढरे होण्याचा प्रसंग येईल. 15 रुपयात एवढ्या माणसांचा प्रपंच चालणं हल्लीच्या दिवसात काही सोपं नाही. त्यांचं त्यांच्याच मनाला खातं आहे. एक रात्रभर विचार केला की पहा उद्या कसे थंड होतात ते. नानासाहेब उद्या थंड होतील ह्या नुसत्या आश्वासनानेच माझ्या जीवात जीव आला. उद्या खोलीच्या बाहेर कसे पडायचे हेच मला मोठे संकट होते. नानासाहेबांचा तो नरसिंहावतार पाहून माझी अगदी पाचावर धारण बसली होती. सारा जन्म या खोलीतच लपून बसून काढावा लागतो की काय अशी पोरकट भीती माझ्या मनात उभी राहिली होती. म्हणूनच ताईच्या ह्या आश्वासनाने मला पुष्कळसे बरे वाटले. बराच वेळपर्यंत आम्ही काहीच न बोलता स्तब्ध राहिलो होतो. त्या स्तब्धपणाची मला फार भीती वाटू लागली. आत काळोख, बाहेर हल्लकल्लोळ ह्या 2 प्रकारच्या विरोधांनी जीव कसा गांगरून गेला होता. ती स्तब्धता मोडण्यासाठी काहीतरी बोलावे म्हणून मी ताईला म्हटले, ताई, माझी भाषा खरंच का ग इतकी बावळट आहे? त्या काळोखात सुद्धा ताईचे स्मित हास्य मला दिसून आले. ताई म्हणाली, व्याकरणाच्या दृष्टीनं पाहिलं तर कोकणची भाषा अगदी व्याकरण शुद्ध आहे, पण ह्या पुण्याच्या नजरेनं पाहू लागलं तर मात्र ती अगदी बावळट ठरते. मी पुन्हा विचारलं, ह्या पुण्याच्या नजरेत असं काय विशेष आहे? ताई हसली, अगदी मला ऐकू येईल इतकी हसली आणि म्हणाली, पुण्याच्या नजरेत काय नाही, शिवाजी महाराजांचं शिक्षण पुण्यात झालं, पेशव्यांची गादी पुण्यातच, नाना फडणीस पुण्यातच झाले, पाणीपतची लढाई पुण्यातच झाली, दुसरे बाजीराव पुण्यालाच चमकले आणि मराठ्यांचं राज्य पुण्यातच लयाला गेलं. पुण्याची परंपरा एवढी मोठी आहे. आता पहा, चिपळूणकरही पुण्यातच झाले, टिळक आगरकरही पुण्यातलेच. मी मध्येच म्हणाले, नाही, टिळक चिखलगावचे, त्यांचं गाव अगदी आमच्या गावालगत आहे. ताई म्हणाली, ते खरं, पण जग त्यांना ओळखतं पुण्याचे म्हणून. तसं बारकाईनं पाहू गेलं तर ही सारीच माणसं कोकणची आहेत. पेशवे श्रीवर्धनचे, नाना फडणीस वेशवीचे, चिपळूणकरांचं नावच ते कुठले हे सांगत आहेत. आगरकरांचं घराणं मूळचं आंजरल्याचं, कुठल्याही कोकणस्थाचं मूळ कोकणातच सापडायचं. पण होतं असं, तोच कोकणचा गृहस्थ पुण्याला आला की कोकण विसरू लागतो. एवढंच नव्हे तर मी कोकणचा आहे असं म्हणायची त्याला शरम वाटू लागते आणि मूळ नावगाव विचारलं तर सातारा, सांगलीची नावं सांगतो, पण कोकणचं म्हणून नाव घेत नाही. माझा जन्म ह्या पुण्यात झाला, पण माझं सासर आहे कोकणात. दोन्ही परीनं पुणे आणि कोकण मला पडताळून पाहायला मिळालं. ह्याच विषयाचा अभ्यास करण्यात आजवर माझा जन्म गेला. तुला मी कितीतरी सांगितलं असतं, पण आज ते समजण्यासारखं तुझं वय नाही. ताई मध्येच थांबली आणि तिने एक दीर्घ निश्वास सोडला. मला गहिवर आला. मी ताईला घट्ट बिलगून म्हटले, ताई, अगदी साऱ्या जन्मात मला तू कधी कधी अंतर देणार नाहीस अशी शपथ घे पाहू. कापऱ्या स्वराने ताई म्हणाली, शपथच कशाला घ्यायला हवी? पूर्वजन्मीच्या लाग्याबांध्यांनीच आपण दोघेही बांधल्या गेल्या आहोत. पण कसले हे लागे बांधे? जितकी मी तुला जवळ आहे तितकीच दूर आहे. तू असणार इथं आपल्या सासरी, मी असणार माझ्या सासरी. अंतर देणार नाही म्हणून म्हटलं तर ते खरं कसं व्हायचं? केव्हा 8 काळी 12 माशी भेटीचा योग यायचा. काय असेल ते असो, नात्याचा संबंध आला म्हणून नव्हे, पण मन कसं तुझ्याकडे ओढ घेतं. पोटच्या मुलीकडे देखील माझं मन इतकं ओढ घेत नसे. राहून राहून मनात येतं की तुझं पुढं कसं होणार. 4 दिवसांनी मला सासरी जायचं आहे. तू इथं एकटी पडशील आणि ही माणसं तुला फाड फाडून खातील. मी इथं आहे म्हणून त्यांच्या दुष्टपणाला थोडा आळा बसला आहे, पण मी निघून गेल्यावर. ताई एकदम थरारली. माझ्याही अंगावर भयानक काटा उभा राहिला. खरेच, ताई निघून गेल्यावर माझे कसे होणार? क्षणभर थांबून ताई म्हणाली, त्यांना वाटलं होतं की मीही त्यांच्यात सामील होईन.
तू आलीस त्यावेळी तुझ्याकडे पाहू सुद्धा नये असं पहिल्यानं वाटलं. मनातून अगदी तिटकारा आला होता तुझा. पण तुझ्या नजरेला नजर भेटताच तो तिटकारा कुठल्या कुठं निघून गेला. असं वाटलं, तुझा काय अपराध? तू काही आपणहून आमच्या सुखात माती कालवायला आली नाहीस. उलट पाहिलं तर तुझ्याच आयुष्याची माती झाली आहे आणि आम्ही ती केली आहे. ताईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. माझ्या केसांवरून हात फिरवीत ती पुन्हा म्हणाली, आम्ही तुझ्या आयुष्याची माती केली. सोन्यासारखं जिनं पुढं एवढं आयुष्य कसं जाईल कोण जाणे. भलतीच चित्र डोळ्यासमोर उभी राहतात. असं वाटतं, माझी बाळ जिवंत असती आणि तिच्यावर हा प्रसंग आला असता तर मी काय केलं असतं. म्हणूनच तुझ्याकडे माझं मन एवढं ओढतंय. माझ्या मनातही त्यावेळी भलते भलते विचार येऊ लागले. ताई बोलत होती, पण तिच्या बोलण्याकडे माझे पुरेसे लक्षही नव्हते. भलत्या भलत्या कल्पना मनात येऊन मन कसे वेडेपिसे झाले होते. ही घरची सारी माणसे अशा प्रकारची. एकच माणूस पाहिले नाही. ते कसे असेल? आत्ताच्या प्रमाणे त्यावेळी फोटोग्राफांचा सुकाळ झाला नव्हता. त्यामुळे लग्नावेळच्या ओझरत्या आठवणीवरून कसलीच कल्पना करता येत नव्हती. आणि त्यावेळी काय डोळे भरून पाहता येत होते? बरे चोरून आडून पाहीन म्हटले तर काय पाहायचं? त्या माझ्यात असल्या पोरवयात सुद्धा डोळे भरून पाहावे ही कल्पनाही असह्य झाली होती. मी चटकन ताईला म्हटलं, ताई. पुन्हा माझी मलाच लाज वाटली आणि मी गप्प राहिले. माझ्या पाठीवरून हात फिरवीत ताईने विचारले, का थांबलीस अशी? काय विचारित होतीस? मी म्हटले, काही नाही. विचारावं असं मनात आलं होतं खरं, पण बोलायला तोंडच घेत नाही. ताई म्हणाली, समजलं. माझ्या ध्यानात आलं. सारीच माणसं ही अशी असलेली दिसली म्हणजे तो प्रश्न मनात यायचाच. ऐकलंस माई? तशी काही काळजी करू नकोस. मी त्यांची मुलगी आहे एवढ्यावरूनच काय ती कल्पना कर. तुझ्याजवळ जास्त काय बोलू? तसं बोलण्याचं तुझं वय नव्हे आणि माझं नातंही नव्हे. एक दीर्घ निश्वास टाकून ताई स्वस्थ राहिली. घरातही जिकडे तिकडे सामसूम झाली होती. नानासाहेबांचा हल्लकल्लोळ पूर्वीच थांबला होता आणि बाकीची माणसे झोपी गेली असावीत असे वाटत होते. आमच्या चौकशीला कुणीच आले नव्हते. लग्नघरचे जेवण उशिरा झालेले असल्यामुळे आम्हा कुणाला जेवायचे नव्हते हे जाऊबाईंनाही माहीत होते. त्या स्तब्धतेची मला भीती वाटू लागली. काहीतरी बोलावे ह्या उद्देशाने ताई म्हणून मी बोलण्यास प्रारंभ केला. ताई माझे मस्तक आपल्या हातात दाबून म्हणाली, आता बोलायचं नाही. अगदी गुपचूप निजायचं. मनात काही विचार आणायचे नाहीत आणि कसला विचारही करायचा नाही. देवाचं नाव घेऊन डोळे मिटून स्वस्थ पडायचं. मी डोळे मिटून झोप आणण्याचा प्रयत्न केला, पण तो फुकट गेला. मी ताईला पुन्हा म्हटले, ताई, मला झोप येत नसली म्हणजे माझी आई मला थोपटीत असे. मला ऐकू येईल इतक्या मोठ्याने हसून ती म्हणाली, मग मी थोपटू का तुला? मी नुसते हू म्हटले. ताई मला थोपटू लागली आणि त्या थोपटण्यामुळे माझा डोळा केव्हा लागला ते मला कळले नाही.